किती किती खर्च येईल रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी? एक रेस्क्यू सेंटरला 400 कोटी. 400 कोटी म्हणजे 800 कोटी रुपये 90 दिवसात तुम्हाला खर्च करावे लागतात. 90 दिवसामध्ये रेस्क्यू सेंटर. अरे बाबा, बिबट सफारीचं काय झालं ते सांगा ना जुन्नरच्या जनतेला. आमदार शरद सोनवणे, नौटंकी बंद करा. तुम्ही ज्या पद्धतीने बिबट सफारीसाठी जुन्नरला आंदोलन केलं होतं, त्याचबरोबर तुम्ही आमरण उपोषण देखील केलं होतं, त्यावेळेस तुम्ही म्हटले होते झुकेगा नहीं साला, हमारे बिबट्या का होगा महाराष्ट्र में बोलबाला. आम्ही झुकणार नाही, झुकेगा नहीं साला, और हमारे बिबट का पूरे महाराष्ट्र में होगा बोलबाला. जुन्नर तालुक्यात बिबट सफारी झालीच पाहिजे. ती बिबट सफारी म्हटले 60 कोटी रुपये राज्य सरकारने त्यावरती निधी टाकला आणि म्हटले अजितदादांनी बारामतीला पळवली. त्यानंतरही तुम्ही आक्रमक झालात, तुम्ही उपोषणाला बसलात, तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली. तुम्ही जुन्नरच्या जनतेला तुमचं बिबट्याप्रती असणारं प्रेम किती आहे, तो बिबट्या संरक्षण किती महत्त्वाचं आहे हे दाखवून दिलं. तुमच्या या सगळ्या नौटंकीपणाची ना आमदार साहेब क्यू येते हो. तुम्ही काल ज्या पद्धतीने ते बिबट्याचं पांघरून घातलं ना, म्हणजे तुम्ही काय बिबट्या नाही आहे, तुम्ही फक्त ते पांघरून घातलं आणि उभ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमच्या या सगळ्या सोंगड्यापणाचा सगळा हास्य करून घेतला. तुमच्या कालच्या जेवढ्या बातम्या झाल्या ना, तुम्हाला असं वाटतंय की काल दिवसभरात मी काहीतरी वेगळं केलं, माध्यमांनी माझी दखल घेतली, मी टी व्हीला झळकलो. पण जरा सोशल मीडियाला तुमच्या सगळ्या वागण्याचा, नौटंकीपणाचा जो कमेंटमध्ये महापूर आला आहे ना, ज्या कमेंट खाली आल्यात ना, त्या जरा एकदा वाचा. म्हणजे आपण नेमकं करतोय काय, आपण आधी काय बोललो होतो, झुकेगा नाही साला, हां सफारी बिबट सफारी जुन्नरलाच झाली पाहिजे, एक तर आमचा जीव जाईल, नाही तर बिबट सफारी तरी होईल. हां म्हणजे तुम्ही तुमच्या जीवावर उदार होणार होता. आणि हा व्हिडिओ तुमचा माहिती कधीचा आहे, 22 मार्च 2022. बिबट्याच्या सफारीसाठी एकतर आमचा जीव जाईल, नाहीतर बिबट्याचं संरक्षण होईल. आणि शासनाला असं वाटत असेल की आमचा बळी गेल्यानंतरच जर समजा आजचं हे आंदोलन यशस्वी होणार असेल, तर आमच्या मनाची ती तयारी झालेली आहे. आमदारांनी काल प्रेस नोट दिली, ती प्रेस नोट किंवा खालच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं आहे कालच्या प्रेस नोटच्या माध्यमातून, ते मला तकलादू वाटतंय, खोटं वाटतंय, त्याच्यावर माझा विश्वास नाही. आणि त्यामुळे आम्ही झुकणार नाही, झुकेगा नहीं साला, और हमारे बिबट का पूरे महाराष्ट्र में होगा बोलबाला. साधारणतः 2022चा तेव्हा तुम्ही आमदार नव्हता, पण वेळोवेळी तुम्ही ज्या पद्धतीने आमदार होण्यासाठी जे काही वेगवेगळे स्टंट केलेत ना, जुन्नर तालुक्याच्या उभ्या जनतेने पाहिलेले आहे. आता त्या विषयावर बोलून मी हा विषयांतर करणार नाही. तुमची सवय, तुमचं वागणं, तुमचं बोलणं हे सगळ्या जनतेला आता माहीत झालेलं आहे. तुमच्या कालच्या तुम्ही जो पोशाख घातला होता ना काल, तो काहीतरी बिबट्यासारखा दिसणारा, त्यात काय काय कमेंट आल्यात जरा मी वाचून दाखवतो. हा खोके खाऊ बिबट्या दिसतोय. हा आमदार तर मागच्या अधिवेशनात बिबट्या सफारीसाठी मागणी करीत होता. आता काय झालं, घेतली ना ठोकून. हे असले येडेचाळे करून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करताय. जनता काय दूध खुळ्या ऐका सोंगाड्या. या कमेंट आहेत, हे 2-4च कमेंट मी वाचून दाखवल्या. तुम्ही शिवजन्मभूमीचे आमदार, मी शिवजन्मभूमीचा पत्रकार, सगळ्यांना माहिती आहे तुमचं वागणं, तुमची कृती, तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना. पहिले जे तुम्ही स्टेटमेंट मागच्या काही दिवसांमध्ये त्या बिबट सफारी संदर्भात जे काही दिले होते ना, जेव्हा तुम्ही आमदार नव्हता, ते एकदा स्वतः पहा. आणि काल जे तुम्ही सोंग केलं ना अधिवेशन सुरू असताना, त्यात जे तुम्ही प्रतिक्रिया दिली ना, त्यात तुम्ही काय म्हणताय आता, रेस्क्यू सेंटर झालं पाहिजे, रेस्क्यू सेंटर 800 कोटी रुपयाचं 90 दिवसामध्ये. हा आपद विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी
2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे. 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये, की जेणेकरून या रेस्क्यू सेंटर मध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल. किती खर्च येईल रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी? एक रेस्क्यू सेंटरला 400 कोटी. 400 कोटी म्हणजे 800 कोटी रुपये 90 दिवसात तुम्हाला खर्च करावे लागतील. काय शरद सोनवणे, कुठे आहात तुम्ही? 90 दिवसामध्ये रेस्क्यू सेंटर. अरे बाबा, बिबट सफारीचं काय झालं ते सांगा ना जुन्नरच्या जनतेला. कुठेतरी हे सोंग थांबवा आणि ज्या जुन्नर तालुक्यात दिवसा ढवळ्या लहान मुलं, ज्या आईचं लेकरू जातंय ना, ज्या परिवारातला सदस्य जातोय ना, त्याच्या वेदना समजा, त्याच्यावरती या सरकारला घेरा, त्या सरकारला त्या ठिकाणी याच्यावरती शाश्वत काहीतरी निर्णय घ्यायला भाग पाडा. जी काल नौटंकी केली ना, ही बंद करा. आक्रमक प्रश्न मांडून जर काही ह्या विषयाकडे लक्ष वेधलं असतं ना, तर आम्ही म्हटलं असतो की आमचा आमदार हा थापाड्या नाही आहे, हा गप्पाड्या नाही आहे, हा काहीतरी करतोय. आता तरी सुधरा आणि जनतेला या बिबट्यापासून मुक्त करा. तुमची मागणी होती ना की ह्या जुन्नर तालुक्यात बिबट सफारी ही झालीच पाहिजे, झुकेगा नाही साला, बिबट्या हमारी शान. अरे तो बिबट्या जीव घेतोय. तुमची शान जुन्नरची जनता आहे का हा बिबट्या आहे? आता तुम्हीच म्हणता की रेस्क्यू सेंटर करा, एक तर जुन्नरला करा आणि एक अहिल्यानगरला करा. चाललंय काय? सत्तेत आले की सगळं समीकरण बदलतंय का? अरे सत्तेतले आमदार आहेत ना तुम्ही, लोकांनी अपक्ष निवडून दिलंय, पण तुम्ही बसलात ना सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जाऊन. तुम्हाला आलं तर ना हेलिकॉप्टर घ्यायला. मग जसं हेलिकॉप्टर घ्यायला आलं ना आपल्याला, त्या मंत्र्यांना सांगा ना जरा की जे जीव चालले आमच्या लोकांचे, लहान लहान मुलं तो बिबट्या पळवतोय, ज्या आमच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आहे, ज्या जनतेच्या काळजाचा तुकडा तो बिबट्या डोळ्यासमोर घेऊन जातो, त्यांना कळू द्या ना, हे कुठेतरी थांबवा ना. बोलण्यासारखं खूप आहे आमदार साहेब, पण काय होईल? विषयांतर होईल. तुर्तास ही तुमची कालची नौटंकी पाहिल्यानंतर वाटलं बोलावं म्हणून हा विषय हातात घेतला. अजून ज्या ज्या वेळेला तुमचं चुकेल, ज्या ज्या वेळेला काही विषय समोर येतील, त्या वेळेला नक्की बोलेल. धन्यवाद.